अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंच्या पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे। ठाकरेंकडून मुंबईनंतर आता नागपुरात रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे। आता ठाकरेंच्या या आंदोलनाला भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी आव्हान दिले। नवनीत राणा आज अमरावतीच्या हनुमान गढीवर हनुमान चालीसा पठण करणार आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंविरुद्ध राणा हा धार्मिक संघर्ष पाहायला मिळेल। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणी उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये जे आहे ते राम रक्षा आरती जे आहे ते करणार आहे आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून अमरावतीमध्ये भाजप नेत्या नवनीत राणा या अमरावतीच्या हनुमान गडी येथे हनुमान चालीसेचं पठण करणार आहे। मी सध्या याच हनुमान गडी या ठिकाणी आलेलो आहे। आपण इथे पाहू शकतो भली मोठी हनुमान गडीवरती हनुमानाची जी आहे ती मूर्ती या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी तब्बल 1 ते 1.5 तास बसून आज नवनीत राणा हनुमान चालीसाचं जे आहे ते पठण करणार आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी आज भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते दाखल होणार आहेत आणि कुठेतरी भाजपच्या माध्यमातून आता उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देण्याचं जे आहे ते काम सध्या सुरू असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी आज दिवसभरात नेमकी काय घडामोडी होतात आणि येत्या काळात ठाकरे विरुद्ध राणा हा वाद कोण्या दिशेने जातो हे पाहणं खऱ्या अर्थानं सुख्याचं ठरणार आहे। आणि उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण जेव्हा सुरू असणार आहे त्याचवेळी नवनीत राणा सुद्धा या हनुमानाच्या मूर्तीजवळ हनुमान चालीसेचं पठण करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, हनुमानगडी, अमरावती।